नृसिंहवाडी इथल्या आजच्या ग्रामसभेत महत्त्वाचा विषय पत्रिकेवर असताना केवळ सरपंच चेतन गवडी, माजी उपसरपंच सदस्य रमेश मोरे, अमोल विभूते हे तिघेच उपस्थित आहेत. बाकीच्यांचे कर्तव्य आहे का नाही, उपसरपंचासह सदस्यांनी या बैठकीकडे का दुर्लक्ष केले, त्यांना हे महत्त्वाचे वाटले नाही का, यावर ग्रामविकास अधिकारी साहेब तुम्ही काय कारवाई करणार किंवा त्यांना एखादी नोटीस तरी द्या. नियमित मिळकतदार ग्रामपंचायतीला विविध कर भरून गावच्या विकासाला गती देतात आणि त्यांचा प्रश्न आला की हे सदस्य कुठे जातात असा प्रश्न सागर धनवडे यांनी उपस्थित केला. नोटीस दिल्या त्याने एक तिघांचं अभिनंदन करायला पाहिजे. एवढा गावचा जागरूक विषय असताना तिघच हजर राहतात. बाकीच्या सदस्यांना तुम्ही नोटीस दिलाय का नाही? तुम्ही दंड करताय. आता ग्रामसभेला यांचा एवढा गावचा प्रश्न असताना यांना आम्ही निवडून दिलेला असताना जर येत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करायचा अधिकार तुमच्यावर द्या नाही की चोखास नोटीस. तुम्ही ग्रामसभेला का नाही? एवढा महत्वाचा विषय होता. म्हणून या तिघांचा अभिनंदनचा ठराव करावा. यांना गावचा प्रश्न झाला चांगला. अमोल साहेब असतील, चेतन सरपंच असतील, तुम्ही असतील, उपसरपंच नाही, सदस्य नाही, काही नुसतं चांगली कामं म्हणजे काय ठरवायचं असले त्यावेळी देणार काय साहेब यांना आता काय ते कायद्यानं त्याला तुम्ही शोकात नोटीस द्या. ग्रामसेवक अधिकार आहे साहेब. तो एक मतलब ठराव का आणि कामाची काय खुले काय एवढी आला यांना ही एवढी आल्या 25 सदस्य यांना वाढीची दाग कमाईता या प्रश्नाची दाग कमाईता जे आले नाही त्यांना प्रश्न ग्रामस्थांची काळजी नाही, त्यांना फक्त टक्केची काळजी असं मी नोंदवलं. तर तिघे सदस्यांच्या अभिनंदनाचा ठराव करा असा मनात टक्केवारीसाठी येणाऱ्यांची दखल घ्या. ग्रामसभेला नाही आणि टक्केवारी घ्यायला पुढे असा टोलाही धनवडे यांनी लगावला. त्यामुळे ग्रामसभेत अनुपस्थित सदस्यांच्या बद्दल नाराजीचे सूर उमटले होते. तर धनवडे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला अनेकांनी दाद दिली. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.